यानंतर बघूया पुढली एक महत्त्वाची बातमी। राज्याच्या वित्त विभागाकडून धुळे जिल्ह्याला अपेक्षित न्याय मिळत नसल्याची खंत धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांनी व्यक्त केली आहे। धुळे जिल्हा नियोजन समितीची बैठक पार पडली। यावेळेला बैठकीमध्ये धुळे जिल्ह्यातील आमदारांनी राज्याच्या वित्त विभागाकडून धुळे जिल्ह्याला कमी निधी दिला जात असल्याची तक्रार केली। जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर विकासाचा अनुशेष बाकी आहे, त्यामुळे मोठ्या प्रमाणावर निधीची आवश्यकता असल्याचंही ते म्हणाले। राज्याच्या वित्त विभागाकडनं धुळे जिल्ह्याला पाहिजे तसा न्याय मिळत नाहीये। दरवेळेस आम्हाला कमी निधी मिळतोय। धुळे जिल्हा हा थोडासा मागे राहिलेला जिल्हा आहे, त्याच्यामध्ये निधी आम्हाला लागणार आहे, परंतु सातत्याने आमच्याकडे निधी कमी कमी होतोय आणि म्हणून चिंता व्यक्त केली। मागच्या वेळेस 348 कोटीचा बजेट होता, यावेळेस केवळ 292चाच बजेट करायला लावला, अर्थात तो प्राथमिक आहे। पण आमची अपेक्षा होती की यावेळेस 350 कोटी हा राहिला पाहिजे आणि त्याच्या व्यतिरिक्त काही ना काही आपल्याला मिळालं पाहिजे।